विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक नितीन भोंडवे सर. आजच्या या सेशन मध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण नाउन, प्रोनाउन आणि त्याच्या प्रकारांबद्दल त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. प्रोनाउनचे आपण 6 प्रकार त्या ठिकाणी मागच्या व्हिडिओ सेशन मध्ये संपवलेत. आज राहिलेल्या 2 पार्ट्स ऑफ स्पीच मधल्या प्रोनाउनच्या प्रकारांबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घालवता आपण आपल्या चर्चेला सुरुवात त्या ठिकाणी करूया. आज आपण एका महत्त्वाच्या सर्वनामाच्या प्रकारांबद्दल चर्चा करतो. याला इंटरगेटिव्ह प्रोनाउन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. इंटरगेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो प्रश्नार्थक सर्वनाम. काय म्हणतो त्याला? आपण म्हणतो प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम. आता इथं एक गोष्ट आपल्याला समजून घेण्याची गरज आहे की आपण प्रोनाउन मीन्स व्हॉट हे समजून घेतले. प्रोनाउन इज अ वर्ड व्हिच इज युज्ड इन्स्टेड ऑफ अ नाउन टू अवॉइड इट्स रिपिटेशन. हे आपण पाहिलेले. म्हणजे नामाऐवजी नामाच्या बद्दल वापरला जाणारा शब्द कशासाठी? तर नामाचं रिपिटेशन टाळण्यासाठी. त्याला आपण सर्वनाम म्हणतो. आता सर्वनाम जर का आपल्याला खरंच समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आणखीन एका गोष्टीवरती फोकस करणं गरजेचं आहे, जे मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं, आणि ते म्हणजे त्या शब्दाची त्या वाक्यामध्ये असणारी पोझिशन, त्याची जागा, त्याचं लोकेशन आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. साहजिक आहे की ज्यावेळेस आपण प्रोनाउन बद्दल चर्चेला सुरुवात करतोय, ज्यावेळेस आपण प्रोनाउन बद्दल सर्वनामाबद्दल बोलतोय, तर सर्वनामाच्या पोझिशन बद्दल सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कारण आता आपण ज्या प्रोनाउन बद्दल चर्चा करणार आहोत, इंटरगेटिव्ह प्रोनाउन बद्दल, त्या इंटरगेटिव्ह प्रोनाउनचा वापर रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून सुद्धा होतो आणि त्याचाच वापर इंटरगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा होतो. मग इंटरगेटिव्ह प्रोनाउन आणि इंटरगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह याच्यामधला फरक जर आपल्याला लक्षात आला नाही तर कदाचित आपल्याला यावर आधारित असलेला जो प्रश्न आहे तो आपल्याला टॅकल करता येणार नाही, त्याच्याशी आपल्याला डील करता येणार नाही आणि मग पर्यायाने आपल्याला आपले मार्क्स गमवावे लागू शकतात. म्हणून पोझिशन समजून घेणं सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. मग वाक्यामध्ये सर्वनामाची पोझिशन काय आहे? वाक्यामध्ये सर्वनामाची पोझिशन ही 1 नंबरला आहे. म्हणजेच काय की त्याची पोझिशन ही हेल्पिंग वर्बच्या किंवा वर्बच्या अगोदरची आहे, हे लक्षात ठेवायचं. मग हेल्पिंग वर्ब किंवा वर्बच्या अगोदर ज्यावेळेस एखाद्या शब्दाचा वापर केला जातो त्यावेळेस डोळे झाकून सर्वनाम आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. चला आता आपण काय करूया, आता त्याची डेफिनेशन त्या ठिकाणी सुरुवातीला बघून घेऊया की डेफिनेशन आपल्याला काय सांगते. डेफिनेशन आपल्याला सांगते इंटरगेटिव्ह प्रोनाउन इज अ प्रोनाउन यूज टू आस्क क्वेश्चन अबाउट पर्सन और ऑब्जेक्ट दॅट वी डू नॉट नो अबाउट. बरोबर. म्हणजे इंटरगेटिव्ह प्रोनाउन असे प्रोनाउन आहेत की ज्यांचा वापर वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी केला जातो, अशा व्यक्तींबाबत किंवा अशा एखाद्या घटकाबाबत की ज्याच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती त्या ठिकाणी नसते. बरोबर. मुळात प्रश्न विचारण्याचा हेतूच हा असतो की आपल्याला इन्फॉर्मेशन मिळवायची असते, इन्फॉर्मेशन आपल्याला हवी असते, म्हणून आपण प्रश्न विचारत असतो. मग साहजिकच असे प्रोनाउन की ज्यांचा वापर वाक्यामध्ये प्रश्न विचारण्याच्या हेतूने केला जातो त्यांना इंटरगेटिव्ह प्रोनाउन असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. फक्त ते इंटरगेटिव्ह प्रोनाउन आहेत का ऍडजेक्टिव्ह आहेत हे मात्र आपल्याला त्याच्या पोझिशन वरून ठरवावं लागेल. ठीक आहे. आता एक्झाम्पल बघूया. समोर स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतात काही डब्ल्यूएच वर्ड पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये व्हॉट आहे, व्हेन आहे, वेअर आहे, व्हाय, हुम, हुज, विच, हाऊ, हाऊ मच, हाऊ मेनी, हाऊ ऑफन, हे जे सगळे डब्ल्यूएच वर्ड आहेत, या सगळ्या डब्ल्यूएच वर्डचा वापर वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी केला जातो आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो, प्रश्नार्थक शब्द म्हणतो. पण याच डब्ल्यूएच वर्डचा वापर जर का वाक्यामध्ये प्रोनाउन सारखा केला गेला, म्हणजे सर्वनामासारखा केला गेला, तर या शब्दांना आपल्याला इंटरगेटिव्ह प्रोनाउन असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आता यांनाच आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून अजून चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करूया. इथं स्क्रीनवर तुम्हाला काही एक्झाम्पल्स पाहायला मिळत आहेत. पहिलं एक्झाम्पल बघा, व्हॉट इज युअर प्रोफेशन. दुसरं आहे विच इज द लार्जेस्ट सिटी इन द वर्ल्ड. तिसरं आहे हु इज युअर रोल मॉडेल. आणि चौथं आहे वेअर आर यू लिव्हिंग नाउ. आता या एक्झाम्पल्स मध्ये अनुक्रमे व्हॉट, विच, हु आणि वेअर हे जे डब्ल्यूएच वर्ड आहेत, नो डाऊट या डब्ल्यूएच वर्डचा वापर वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठीच केला गेलेला आहे, कारण प्रत्येक स्टेटमेंटच्या शेवटी क्वेश्चन मार्क दिलाय. याचा अर्थ ही सगळी प्रश्नार्थक वाक्य. आणि व्हॉट, विच, हु आणि वेअर या डब्ल्यूएच वर्डचा वापर वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठीच केला गेलाय, म्हणून याला आपण इंटरगेटिव्ह तर म्हणू शकतो. इंटरगेटिव्ह वर्ड्स किंवा डब्ल्यूएच वर्ड्स आहेत की जे प्रश्न विचारतात. पण आता ह्यांचा वापर प्रोनाउन सारखा केला गेलाय का हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मग मी तुम्हाला तेच सांगितलं की प्रोनाउन आहे की नाही हे कसं ठरवणार तुम्ही,
त्याच्या लोकेशनवरून, त्याच्या पोझिशनवरून, वाक्यामध्ये त्याची पोझिशन काय आहे, वाक्यामध्ये त्याचं स्थान काय आहे हे बघा. आता इथं जर का तुम्ही सगळे डब्ल्यूएच वर्ड पाहिले तर त्या सगळ्या डब्ल्यूएच वर्डच्या नंतर हेल्पिंग वर्बचा वापर तुम्हाला केलेला पाहायला मिळतो. बरोबर, म्हणजेच काय की जर हेल्पिंग वर्बच्या किंवा वर्बच्या पूर्वी जर का डब्ल्यूएच वर्डचा वापर केला गेला असेल तर असे डब्ल्यूएच वर्ड वाक्यामध्ये सर्वनामाचं म्हणजे प्रोनाउनचं काम करतात आणि ते प्रश्न विचारण्याचं देखील काम करत असल्यामुळे या डब्ल्यूएच वर्डला आपल्याला इंटरगेटिव्ह प्रोनाउन म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणता येईल. थोडक्यात या उदाहरणामध्ये व्हॉट, विच, हू आणि वेअर या डब्ल्यूएच शब्दांचा वापर प्रश्न विचारण्याच्या हेतून तर केला गेलेला आहेच, परंतु त्याचबरोबर ह्या डब्ल्यूएच वर्डचा वापर वाक्यामध्ये सर्वनामासारखा केला गेला असल्याने यांना आपल्याला इंटरगेटिव्ह प्रोनाउन म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम असं त्या ठिकाणी म्हणता येईल. चला, प्रश्नार्थक सर्वनामाची तुमची जी कन्सेप्ट आहे ती आता बऱ्यापैकी क्लिअर झाली असेल असं समजायला हरकत नाही. आता शेवटचा जो पॉइंट आपण डिस्कस करतोय तो आपण करतोय रिलेटिव्ह प्रोनाउनचा. आपल्याला रिलेटिव्ह प्रोनाउन समजून घ्यायचे. आता डेफिनेशन बघा, रिलेटिव्ह प्रोनाउन. आता रिलेटिव्ह या शब्दाला थोडंसं आपण जरा डिस्कस करूया. रिलेटिव्ह, रिलेशन. रिलेटिव्ह म्हणजे काय, नातेवाईक. नातेवाईक म्हणजे काहीतरी काय असतो, संबंध असतो आपला त्यांच्याशी. मग रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे असे प्रोनाउन की ज्यांना आपण काय म्हणतो मराठीमध्ये, संबंध दर्शक. संबंध दर्शक सर्वनामे काय करतात, ही संबंध दर्शवतात. कशाचा संबंध दर्शवतात, एका वाक्यातल्या नामाचा वाक्याच्या दुसऱ्या भागाशी संबंध दर्शवण्याचं काम या प्रोनाउनच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतो. डेफिनेशन सुद्धा आपल्याला ते सांगते. काय सांगते डेफिनेशन आपल्याला, डेफिनेशन सांगते रिलेटिव्ह प्रोनाउन इज अ पार्ट ऑफ स्पीच दॅट शोज द रिलेशनशिप ऑफ नाउन टू सम अदर पार्ट ऑफ द सेंटेन्स. मग रिलेटिव्ह प्रोनाउन हे असे प्रोनाउन आहेत की जे काय करतात, वाक्यामध्ये एका नामाचा वाक्याच्या उरलेल्या भागाशी काय करतात, संबंध दर्शवण्याचं काम करतात, संबंध प्रस्थापित करण्याचं काम करतात. अशा सर्व नामांना आपल्याला काय म्हणावं लागेल, रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणावं लागेल किंवा त्यांना आपल्याला म्हणावं लागेल संबंध दर्शक सर्वनाम. चला मग संबंध दर्शक सर्वनाम कोणकोणती आहेत थोडंसं डिटेल मध्ये जाऊया. हू, हुम, विच आणि हुज हे चार इथं आपण पाहतो. आणखीन आहेत पण या चार बद्दल लक्ष. हे बघा, हू, हुम, विच आणि हुज हे सगळे रिलेटिव्ह प्रोनाउन जे आहेत ना, हे डब्ल्यूएच वर्ड पण आहेत. यांचा वापर वाक्यामध्ये इंटरगेटिव्ह प्रोनाउन पण म्हणून सुद्धा होऊ शकतो. पण या शब्दांचा वापर इथं प्रश्न विचारण्याच्या हेतून केला गेलेला नसणार. यांचा वापर शब्द नामाचा इतर भागाशी संबंध कसा आहे ते दर्शवण्यासाठी केला गेला. रिलेटिव्ह प्रोनाउन आणि इंटरगेटिव्ह प्रोनाउन मध्ये फरक काय दिसताना तर सगळे डब्ल्यूएच वर्ड आपल्याला पाहायला मिळतात. डब्ल्यूएच वर्ड इज ऑलवेज यूज्ड टू आस्क क्वेश्चन, नो डाऊट अबाउट दॅट. पण इथं त्याचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला गेलाय का, नसेल गेला तर त्यांना आपल्याला इंटरगेटिव्ह प्रोनाउन म्हणता येणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. बघा मग आता हू कुणाला रेफर करते, हू रेफर करते सब्जेक्टला म्हणजे व्यक्तींना रेफर करते, पण त्याचा वापर वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून केला गेलेला असतो हे विसरायचं नाही. बरोबर, हुमचा वापर सुद्धा काय होतो, इट रेफर्स टू पीपल, बट ऑब्जेक्ट म्हणून त्यांचा वापर वाक्यामध्ये केला गेलेला असतो हे विसरायचं नाही. जेव्हा हून तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रश्न विचारताना किंवा हूचा वापर केला असतो संबंध दर्शवण्यासाठी, तेव्हा हून जेव्हा रेफर केलं जातं व्यक्तीला तेव्हा ती व्यक्ती त्या वाक्यामधली कोण असते, सब्जेक्ट असते, लक्षात घ्या. बरोबर, पण हुम ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीला रेफर करताल किंवा लोकांना रेफर करताल तेव्हा ती व्यक्ती किंवा ती लोक वाक्यामध्ये ऑब्जेक्ट सारखं काम करत असतात हे लक्षात घ्या. बरोबर, त्याच्यानंतर विचचा वापर प्राण्यांना किंवा एखाद्या वस्तूला रेफर करण्यासाठी त्या ठिकाणी केला जातो. हुजचा वापर मात्र कशासाठी केला जातो, पोझिशन दाखवण्यासाठी. पोझिशन म्हणजे काय, एखाद्या वस्तूची आपली असणारी मालकी, नाही का, ही हा माझा पेन आहे मग ह्या पेनची मालकी माझी. बरोबर, अशा पद्धतीने ही माझी कार आहे म्हणजे कारची मालकी कोणाची, माझी, याला म्हणायचं पोझिशन. बरोबर, मग पोझिशन दाखवण्याच्या हेतून हुज या रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर त्या ठिकाणी केला जातो हे इथं आपल्याला समजून घेणं गरजेचं त्या ठिकाणी आहे. मग हू, हुम, विच आणि हुज हे सगळे रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून जर वाक्यात आले तर हू रेफर करतं व्यक्तीला, पण त्यावेळेस ती व्यक्ती त्या वाक्याचा सब्जेक्ट असते. हुमचा वापर सुद्धा काय होतो, व्यक्तींना रेफर करण्यासाठीच होतो, परंतु ती व्यक्ती त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्टचं काम करत असते. विचचा वापर मात्र प्राणी किंवा ऑब्जेक्टला एखाद्या घटकाला रेफर करण्यासाठी केला जातो. हुजचा वापर अशा गोष्टींकडे ते रेफर करतं किंवा अशा गोष्टींचा निर्देश करतं की ज्याच्यामध्ये पोझिशन आपल्याला पाहायला मिळतं, मालकी त्या ठिकाणी पाहायला मिळते. आता आणखीन काही सर्वनाम आहेत की जे रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून वाक्यामध्ये काम करतात, तर कसे ते आपण लगेच पाहून घेऊया. दॅट आहे, त्याच्यानंतर बघा दॅट रेफर करते कोणाला, रेफर्स टू पीपल. वेअर, त्याच्यानंतर व्हेन, नंतर व्हाय आणि नंतर व्हॉट. हे बघा तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. आता हे पण सगळे डब्ल्यूएच वर्ड आहेत बरं का,
हे सगळे डब्ल्यूएच वर्ड आहेत. याला अपवाद फक्त एक आहे दॅटचा, की दॅट हे डब्ल्यूएच वर्ड नाहीये, परंतु दॅटचा वापर रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून त्या ठिकाणी वाक्यामध्ये केला जातो. आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं फक्त. मग दॅट कुणाला रेफर करतं? दॅट रेफर्स टू पीपल, लोकांनाही रेफर करतं, वस्तूलाही रेफर करतं आणि एखाद्या प्राण्यांना सुद्धा रेफर त्या ठिकाणी करतं. दॅट अॅनिमल, नाही का? आता बघा वेअर, वेअर या शब्दावरून तुम्हाला कळतंय डब्ल्यूएच वरून की वेअर रेफर्स टू प्लेस, ते ठिकाणाला रेफर करतं, बरोबर. व्हेन हा असा डब्ल्यूएच वर्ड आहे की जो आपल्याला नेहमी टाइम बद्दल इन्फॉर्मेशन देण्याचं काम करतो. व्हेन रेफर्स टू टाइम. व्हाय ऑलवेज इंडिकेट्स द कॉज ऑर रिझन ऑफ एन ऍक्शन, बरोबर. मग व्हायचा वापर कशासाठी केला जातो? एखाद्या गोष्टीचं कारण, एखाद्या क्रियेचं कारण दर्शवण्यासाठी केला जातो. तर व्हॉटचा वापर मात्र वस्तूंचा निर्देश करण्यासाठी केला जातो. व्हॉटचा वापर कधी कधी व्यक्तीचं प्रोफेशन काय आहे त्याच्यासाठी पण केला जातो आणि व्हॉटचा वापर कधी कधी वाक्यामधल्या ऑब्जेक्टला हेरण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी केला जातो. मग दॅट, वेअर, व्हेन, व्हाय आणि व्हॉट हे सुद्धा तुमचे काय आहेत? रिलेटिव्ह प्रोनाउन त्या ठिकाणी आहेत. पण लक्षात घ्या, यांचा वापर वाक्यामधल्या एका नावाचा इतर भागाशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी केला गेला आहे का, त्याच्यावरून ठरणार की हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहेत का इंटरगेटिव्ह प्रोनाउन त्या ठिकाणी आहेत. चला ठीक आहे, आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊया. समोर स्क्रीनवर तुम्हाला काही एक्झाम्पल पाहायला मिळतात. एक्झाम्पलच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की जेवढे हायलाइट केलेले शब्द तुम्हाला इथं पाहायला मिळतात, इथं फक्त वॉज माझ्याकडे हायलाइट झाला, ऍक्च्युअली विच आहे. हे सगळे हायलाइट केलेले जे काही शब्द आहेत या वाक्यामध्ये यांनी रिलेटिव्ह प्रोनाउनचं काम केलेलं आहे. कसं ते समजून घेऊ. एक्झाम्पल नंबर 1 बघा. दिस इज द बॉय हु इज माय फ्रेंड. हे बघा, दिस इज द बॉय हु इज माय फ्रेंड, बरोबर. आता दिस इज द बॉय हु कुणाला रेफर करते? अशा व्यक्तीला रेफर करते की जी व्यक्ती त्या वाक्याचा सब्जेक्ट आहे. मग जो कोणी मुलगा आहे ना तो ह्या वाक्याचा सब्जेक्ट आहे. मग या सब्जेक्टचा म्हणजे या वाक्यातील नामाचा वाक्याच्या या भागाशी संबंध प्रस्थापित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते हु न केले, म्हणून हु इथं रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. पोझिशन लक्षात घ्या, हुच्या नंतर इथं हेल्पिंग वर्बचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. आता बघा, द आन्सर विच यू गेव इज नॉट राईट. विच न काय केलंय? विच न रेफर केलंय घटकाला, एखाद्या ऑब्जेक्टला, किंवा विच एखाद्या प्राण्याला पण दिसतं. इथं प्राणीचं नाहीये, पण असा एक घटक आहे की ज्याच्याबद्दल विच रेफर करते. विच कुणाबद्दल रेफर करते? त्या उत्तराबद्दल रेफर करते की जे उत्तर बरोबर नाही का. मग विच ने काय केलंय? वाक्याच्या या भागाला वाक्याच्या या भागाशी कनेक्ट करण्याचं, रिलेट करण्याचं काम केलंय. म्हणून विच सुद्धा इथं काय आहे? रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून त्या ठिकाणी वापरलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता तिसऱ्या एक्झाम्पल कडे या. आय सॉ अ कार विच वॉज रेड इन कलर. विच वॉज रेड इन कलर. नाउ कार इज अन ऑब्जेक्ट. कार इज अन ऑब्जेक्ट, बरोबर. मग ह्या कारचं रिलेशन इथं कनेक्ट केलंय कुणी? विचनं. म्हणून विच इथं काय आहे? रिलेटिव्ह प्रोनाउन त्या ठिकाणी आहे, ते संबंध प्रस्थापित करते. आणि विचच्या नंतर इथं बघा वॉचचा वापर केला, हेल्पिंग वर्बचा वापर केला. याचा अर्थ काय की हेल्पिंग वर्बच्या पूर्वीची जागा ही कुणाची असते? प्रोनाउनची त्या ठिकाणी असते. इथं मात्र थोडा अपवाद आहे बरं का. तुम्ही म्हणता सर इथं विच आहे, मग विचच्या नंतर इथं कुठं आलं? इथं तर डायरेक्ट सब्जेक्ट आलाय. डायरेक्ट काय आलाय? सब्जेक्ट आलाय. पण या गोष्टीला इथं रेफर करते, इथं काय करते? कनेक्ट करते, रिलेट करते, म्हणून हे रिलेटिव्ह प्रोनाउन त्या ठिकाणी आहे. आता बघा चौथं एक्झाम्पल. आय डोंट अंडरस्टँड व्हॉट शी हॅज टोल्ड. इथं पुन्हा तोच प्रकार झालाय बघा. आय डोंट अंडरस्टँड व्हॉट शी हॅज टोल्ड. तिने जे काय सांगितलं ते मला समजलं नाही, ते मला समजलं नाही. मग व्हॉट काय करते? न समजणाऱ्या गोष्टीला तिने काय सांगितलं त्याच्याशी काय करते? रिलेट करते, कनेक्ट करते. म्हणून व्हॉटचा वापर सुद्धा इथं काय झालाय? रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जर का ह्या प्रकारच्या घटकांवरती किंवा पार्ट्स ऑफ स्पीच वरती प्रश्नांची उत्तर जर का योग्य पद्धतीने द्यायची असतील स्कॉलरशिप मध्ये, 5वीची स्कॉलरशिप असू द्या किंवा 8वीची स्कॉलरशिप असू द्या, मराठी माध्यम असू द्या किंवा सेमी इंग्लिश असू द्या किंवा इंग्लिश मीडियम असू द्या, आपल्याला लक्षात घेणं गरजेचं त्या ठिकाणी आहे काय की जर का याचे बारकावे आपण चेक केले, बारकावे जर का तपासले आणि एकदम मायन्यूट स्टडी जर केला तर याच्यावरती कशाही प्रकारचा प्रश्न आला तरी त्या प्रश्नाला आपण टॅकल करू शकतो, त्याच्याशी यशस्वीरित्या डील करू शकतो आणि आपले मार्क्स आपण येणाऱ्या एक्झाम मध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे वाढू शकतो. यात काही शंका असण्याचं कारण त्या ठिकाणी नाही. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही आपल्यासाठी अशाच प्रकारचे आणखी नवनवीन व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत. आपला कमेंट, आपले लाईक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच मला मोटिवेट करणारे आहेत आणि आणखीन चांगलं कंटेंट मला तुमच्या समोर YouTubeच्या माध्यमातून कसं आणता येईल याचाही विचार इथं त्या ठिकाणी 100% होईल जेव्हा तुम्ही मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद त्या ठिकाणी देताल आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन मला आपला अभिप्राय त्या ठिकाणी कळवताल.
धन्यवाद.